भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्र नाना पटोलेंचं विधानसभा क्षेत्र म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परिचित आहे। मात्र काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या डॉक्टर मनीषा निंबारते यांच्या वाढदिवसानिमित्त या क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी भावी आमदार या आशयाचे बॅनर्स लागले। निंबारते या काँग्रेसच्याच जिल्हा परिषद सदस्य आहेत। आता त्यांच्याकडनं आपण थेट जाणून घेऊया काय सांगाल तुमच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी भावी आमदार आशयाचे बॅनर्स लागले। आता वाढदिवसानिमित्त आपले जे कार्यकर्ते आहे, आमचे जे प्रेम करणारे, आमच्यावर प्रेम करणारे जे लोक आहे, जनता आहे, त्यांच्या मनातील इच्छा त्यांनी त्या बॅनर्स लावून त्यांच्या मनातील इच्छा त्यांनी पूर्ण केल्या आणि त्यांची अशी मनापासून इच्छा त्यांनी दर्शवली। त्याबद्दल आता मी तर काही त्यांच्यावर हे करू शकत नाही, बंधनं घालू शकत नाही। आणि जे आपण जे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जेव्हा निवडणूक लढवली आणि मी आपल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून सर्वाधिक मतांनी निवडून आली, त्या आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातून। आणि एक महिला उमेदवार म्हणून आपल्या जनतेची आणि आपल्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा राहिली। त्यांनी मी 2.5 वर्षापासून जे आपण स्थानिक लेवलवर काम करत आहोत, ग्राउंड लेवलवर काम करत आहोत, जनतेमध्ये आपण काम करत आहोत, त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करत आहोत, ते पाहून त्यांनी त्यांची इच्छा दर्शवली। त्याबद्दल आता मी काही सांगू शकणार नाही। काय जर काँग्रेसने जर तुम्हाला उमेदवारी देऊ इच्छिली, काँग्रेसने जर तुमच्याकडे प्रस्ताव जर ठेवला तर काय तुमची तयारी आहे विधानसभा लढायची? काँग्रेसने उमेदवारी दिली तर माझी विधानसभा लढण्याची 100% तयारी आहे। मधल्या काळामध्ये एक चर्चा होती, डॉक्टर साहेबांना लोकसभा निवडणूक लढायची होती, मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्यानंतरही उमेदवारी दिली नव्हती। तेव्हापासून तुम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची चर्चा होती। या माध्यमातून आता सध्या भावी आमदार हे बॅनर्स लागले, या माध्यमातून तुम्ही निवडणुकीची तयारी तुम्ही सुरू केली का? तेव्हा डॉक्टर साहेबांना लोकसभा उमेदवारी मिळाली नव्हती, त्याच्यामुळे आता विधानसभा लढायचीच असं काही ठरवलेलं आहे का आपण? प्रशांत, तसं अजिबात नाही। आणि राहिलं नाराजीचा प्रश्न, हे राजकारण आहे। या राजकारणामध्ये वेळेवर काहीही होऊ शकते आणि कुठलंही समीकरण बनू शकते, तेव्हा नाराजीचा प्रश्नच येणार नाही। आणि आमच्या पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला वेळेवर, तो कदाचित होऊ शकते। त्यांनी त्यांचा विचार करून त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा मी खरंच आदर करते आणि त्यांनीही विचार करूनच काहीतरी निर्णय घेतला असेल तेही मला मान्यच आहे। नाराजीचा वगैरे प्रश्न नाही, कारण हे राजकारण आहे। शेवटी राजकारणात वेळेवर काहीही समीकरण बदलू शकते, हे मला मान्यच करावं लागेल आणि ते मी मान्य करेन। तर या होत्या डॉक्टर मनीषाताई निंबारते। राजकारणात शेवटच्या क्षणाला काहीही होऊ शकते असं एक सूचक विधान त्यांनी यावेळेस केल्याचं बघायला मिळतं। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।